पोलीस प्रशासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावून जनसामान्यांच्या नेहमी सुखदुःखात सहभागी असलेले माजी पोलीस अधिकारी प्रभाकरजी रायते यांचा अभिष्टचिंतन सोहळा हॉटेल जुगनूर दिंडोरी रोड म्हसरूळ येथे मान्यवरांच्या शुभेच्छांनी उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी हॉटेल जुगनू येथे उपस्थित मान्यवरांनी शाल गुलाब पुष्प देऊन प्रभाकरजी रायते यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी उपस्थित मित्रपरिवाराला स्वादिष्ट अशी मिसळ पार्टी देखील प्रभाकरजी रायते यांच्या वतीने देण्यात आली। याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर रंजनाताई भानसी, नाशिक मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, दीपक माणिकराव बोरस्ते, रामदास शिंदे, पद्माकर मोराडे, जगन आप्पा कुटे, विठोबा फडे, विलासराव वाघ, संजय गायकवाड, राजेंद्र बोरस्ते, गणपतराव हाडपे, गंगाधर मोराडे, विष्णुपंत सातकर, राजूभाऊ डोंगरे, बाबाजी ठोंबरे, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे उपसभापती दीपक काका बोरस्ते, जगन आप्पा कुटे, धोंडीराम रायते, रामदास शिंदे, विष्णू डेरले, नारायण शिंदे, राजेंद्र सातारकर, विष्णू सातारकर, गंगाधर मोराडे, चंद्रकांत बनकर, शांताराम गायकवाड, अतुल डहाके, सुरेश मोराडे, राजू शेठ बोरस्ते, योगेश मोराडे, पद्माकर मोराडे, पप्पू शेठ खरात, संतोष टर्ले, विलास गायकवाड, सुनील आडके, माणिक घुमरे, प्राचार्य हरीश आडके, नानासाहेब दाते, विनायक सूर्यवंशी, भाऊसाहेब नेरे, साहेबराव रायते, सचिन पिंगळे, भूषण शिंदे, विलास वाघ, विश्वनाथ दराडे, बाबूराव दराडे, शरद शेलार, सोमनाथ गोरडे, हेमंत बोरस्ते यांच्यासह प्रभाकरजी रायते यांना शुभेच्छा देण्यासाठी रायते परिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। काय सांगाल सर, बोला साहेबांच्या विषयी। आज या ठिकाणी आमचे शिंगवेकरांचा अभिमान आणि माजी निवृत्त DYSP आदरणीय रायते साहेब यांचा जो काही जन्मदिवस होत असताना सर्व जो काही मित्रपरिवार निफाड, नाशिक विविध ठिकाणाहून आला, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक या ठिकाणी जमा झाले। कारण निवृत्तीनंतरचं आयुष्य त्यांनी या समाजासाठी खूप काही करता येईल या भावनेने देऊ केलं आणि त्याचीच ही पावती आहे की या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी जमले। साहेबांना आजच्या जन्मदिनानिमित्त आम्ही शिंगवेचे नाशिककर यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी आपण आज रायते साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत। रिटायर्ड DYSP म्हणून काम केलेले रायते साहेब अतिशय सर्वांना मोलाचं मार्गदर्शन देण्याचे असे ते रायते साहेब। हे रायते साहेबांनी आमच्या सांगायचं जर झालं कामाबद्दल तर KGS कारखाना असेल, या कारखान्यामध्ये जवळजवळ 600 शेतकरी आणि आमचे 162 ट्रकवाले वाहतूकदार अडकले होते। त्यांना इतकं झालं होतं सगळ्या लोकांना का आता काय करावं आणि काय नाही, चिंता वाटली होती। परंतु ज्यावेळेस साहेबांनी आधार दिला त्यावेळेस आज सगळे लोक जागावर आली। म्हणून साहेबांनी कोणतंही काम असो अतिशय सहकार्याची भावना ठेवून साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे, साहेब कधी पण फ्रेश। साहेब आम्हाला एकच कळत नाही, साहेब तुम्ही काय करता, कोणती गोळी खाता हे आम्हाला समजत नाही, इतकं भारी काम आपण करता, कधी पण आपण फ्रेश राहतात। आम्ही केव्हा बी आलो बॉम्बेहून साहेबासंग आम्ही बऱ्याच वेळेस जाणं येणं झालं, पण साहेब कधी पण फ्रेश असतात आणि साहेबांनी केलेलं काम म्हणून आज जो सगळा हा जमाव आला, हा जमाव फक्त साहेबांचा कामाची ही पावती आहे। आणि मी माझ्या रानवड गावाच्या वतीने, आमच्या वाघ कुटुंबियांच्या वतीने व येथे असलेल्या सर्व सभासद शेतकरी सर्वांच्या वतीने साहेबांना पुढचं आयुष्य आई तुळजाभवानी, आई सप्तशृंगी देवी अतिशय चांगल्या प्रमाणात देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी, वाढदिवसासाठी माझे सगळे सोयरे, मित्रमंडळी, शिंगवे ग्रामस्थ, म्हसरूळचे ग्रामस्थ आणि KGS कारखान्यासंदर्भामध्ये शेतकरी, वाहतूकदार असे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी जमल्या आणि मला वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खरंच या सर्वांचा आभार व्यक्त करतो। मला झालेला आजचा वाढदिवस मला असं वाटतं की यापुढचं समाजसेवेसाठी आपल्याला जे समाजाचं देणं आहे ते फेडण्यासाठी या मोठा एक बूस्टर आणि एक चार्जिंग झाल्यासारखं वाटतं। पुढच्या वाढदिवसापर्यंत 1 वर्षाचं चार्जिंग मिळाल्यासारखं या ठिकाणी मला भासत आहे। सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय